Good morning to all. Sectoring means our next topic is sectoring. ठीक है, what is meant by sectoring? Cell splittings achieves capacity improvement by essentially rescaling the system. जे सेल स्प्लिटिंग कशासाठी यूज करतोय आपण तर कॅपॅसिटी इम्प्रूव्हमेंट by essentially rescaling the system. By decreasing the cell radius R and keeping the co-channel reuse ratio d by R unchanged, cell splitting increases the number of channels per unit area. Cell splitting काय करते त्या ठिकाणी काय increase करताय तर number of channels per unit area. However, another way to increase capacity is to keep the cell radius unchanged and seek methods to decrease the DR रेशिओ. ठीक आहे, त्या ठिकाणी काय करू शकतो आपण इन्क्रीज कॅपॅसिटी इज टू कीप द सेल रेडियस. जे सेल रेडियस आहे ते काय करू शकतो आपण अनचेंज करून, मीन्स त्याच्यामध्ये कोणताही बदल न करता त्या ठिकाणी आपण काय करू शकतो कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकतो. ॲज वी नाव शो सेक्टरिंग इन्क्रीजेस SIR so that the cluster size may be reduced. Cluster size कशी reduce होऊ शकते तर as sectoring increases SIR. In this approach, first the SIR is introducing directional antennas, then capacity improvements is achieved by reducing the number of cells in the cluster, thus increasing the frequency reuse. However, in order to do this successfully, it is necessary to reduce the relative interference without decreasing the transmit power. The co-channel interference in a cellular system may be decreased by replacing a signal omnidirectional antenna at the base stations by several directional antennas, each radiating within a specified sector. By using directional antenna, a given cell will receive interference and transmit with only a fraction of the available co-channel cell. आता त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, डायरेक्शनल आणि ओमनी डायरेक्शनल त्या ठिकाणी अँटेनाज बघितले होते. आपण काय करू शकतो, इथं डायरेक्शनल अँटेना यूज करून इंटरफरन्स जर त्यांना विल जे सेल आहे त्याला काय होईल त्या ठिकाणी आपण सिग्नल ट्रान्समिट किंवा रिसीव करू शकतो डी ऑफ फ्रिक्शन ऑफ अवेलेबल को चॅनल सेल्स. द टेक्निक्स फॉर डिक्रीजिंग को चॅनल इंटरफरन्स अँड दस इंक्रीजिंग सिस्टम परफॉर्मन्स बाय युझिंग डायरेक्शनल अँटेनाज इज कॉल्ड सेक्टरिंग. सेक्टरिंग कशाला म्हणायची आपल्याला, जी टेक्निक यूज करतोय आपण कशासाठी, को चॅनल इंटरफरन्स त्या ठिकाणी डिक्रीज करण्यासाठी, आणि सेकंडली कशासाठी तर इन्क्रीजिंग सिस्टम परफॉर्मन्स. सिस्टमचा जो परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज करण्यासाठी डायरेक्शनल अँटेना आपण त्या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतात मग सेक्टरिंग. द फॅक्टर बाय विच को चॅनल इंटरफरन्स इज रिड्यूस डिपेंड्स ऑन द अमाउंट ऑफ सेक्टरिंग यूज्ड. अ सेल इज नॉर्मली partitioned into 3 120 degree sectors of 660 degree sectors as shown in figure. या प्रकारे त्या ठिकाणी काय केली जाते, त्या ठिकाणी को चॅनल ॲडजस्ट केले जातात. ठीक आहे, किंवा रिड्यूस केले जातात. When sectoring is employed, the channels used in a particular cell are broken down into sectors groups and are used only within a particular sector, as illustrated in figure A and B. Assuming 7 cells reuse for the case of 120 degree sectors, the number of interference in the first tier is reduced from 6 to 2. This is because only 2 of the 6 co-channel cells receive interference with a particular sector's channel group. रिपीटर्स फॉर रेंज एक्सटेन्शन्स. ठीक आहे, आपल्याला जर रेंज त्याची एक्सटेन्शन करायची असल्या एखाद्या चॅनलची तर काय करू आपण, रिपीटर्स फॉर रेंज एक्सटेन्शनसाठी तर ऑफन वायरलेस ऑपरेटर्स नीड्स अ प्रोवाइड डेडिकेटेड कवरेज फॉर हार्ड टू रीच एरियाज सच ॲज विथ इन बिल्डिंग और इन व्हॅली और ट्युनल्स. ठीक आहे, जे वायरलेस नेटवर्क ऑपरेटर्स असतात ते काय असतात, त्यांना काय गरजेचं असतं तर डेडिकेटेड कवरेज गरजेचं असतो. बरोबर आहे. ठीक आहे, फॉर हार्ड टू रीच एरियाज
सच ॲज कोणकोणते बिल्डिंग झालं, व्हॅली झालं किंवा ट्युनर्स झालं, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, कव्हरेज एरिया तो त्या ठिकाणी अवॉइड होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी रेंज कोणत्याच प्रकारची नसू शकते. मग त्यावेळेस काय करणार आहे आपण, रेडिओ रिट्रान्समीटर नोन ॲज रिपीटर्स आर ऑफन यूज टू प्रोव्हाइड सच रेंज एक्सटेन्शन कॅपेबिलिटीज. काय करणार आहे आपण, रेडिओ रिट्रान्समीटर किंवा रिपीटर्स त्या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे, रिपीटर्स आर bidirectional in nature and simultaneously send signal to and receiver signals from a serving base stations. Repeaters works using over the air signals, so they may be installed anywhere and are capable of repeating an entire cellular of PCS band. रिपीटर्स काय करतात, वर्क युझिंग ओव्हर द एअर सिग्नल. ठीक आहे, कशा प्रकारे वर्क करतात, युझिंग ओव्हर द एअर सिग्नल यूज करून. ठीक आहे, सो दे मे बी इन्स्टॉल एनीवेअर अँड आर कॅपेबल ऑफ रिपीटिंग अँड एंटायर सेल्युलर ऑफ PCS बँड. ते कुठं पण त्या ठिकाणी आपण फिक्स करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो आणि ते कशासाठी कॅपेबल आहे, तर रिपीटिंग अँड एंटायर सेल्युलर ऑर PCS बँड. अपॉन रिसिविंग सिग्नल्स from a base station forwardly to repeaters amplifier and radiates the base station signals to the specific coverage region. Unfortunately, the received noise and interference is also radiated by the repeaters on both the forward and reverse channel. So, care must be taken to properly place the repeaters and to adjust the various forward and reverse link amplifier levels and antennas patterns. ठीक आहे, काय करू शकतो आपण त्या ठिकाणी, the received noise and interference is also eradicated by the repeaters on the both the forward and receiver link. ठीक आहे, so care must be taken to properly place the repeaters and to adjust the various forward and reverse link amplifier levels and antenna patterns. Repeaters can be easily though thought of as bidirectional bits pipes that transmit what has been received. जे रिपीटर्स आहे ते काय होऊ शकतात, इझिली त्या ठिकाणी डायरेक्शनल बेंड पाइप्स दॅट ट्रान्समिट व्हॉट हॅज बीन रिसिव्ड. The practice directional antennas or distributed antenna systems are connected to the inputs or outputs of repeaters for localized spot coverage, particularly in tunnel or buildings. By modifying the coverage of a serving cell, an operator is able to dedicate a certain amount of the base station's traffic for the areas covered by the repeaters. तो जो कव्हरेज एरिया आहे तो मॉडिफाय करण्यासाठी काय करू शकतो आपण, अन ऑपरेटर इज एबल टू डेडिकेट अ सर्टन अमाऊंट ऑफ बेस स्टेशन्स. ऑपरेटरला त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी कवर्ड बाय द रिपीटर्सद्वारे त्या ठिकाणी कव्हरेज एरिया त्या ठिकाणी क्रिएट केला जातो. However, the repeaters does not add capacity to the system. It simply serves to radiate the base station signals into specific location. Repeaters are increasingly being used to provide coverage into the around buildings where coverage has been traditionally weak. Many carriers have opted to provide in-building wireless penetrations by installing micro-cells outside of large buildings and then installing many repeaters with DAS network within the buildings. This approach provides immediate coverage into target areas. हे याच्या रिपीटर्सद्वारे काय करू शकतो आपण, त्या ठिकाणी कव्हरेज एरिया त्या ठिकाणी प्रोड्यूस केला जाऊ शकतो. ठीक आहे, but does not accommodate the increase the capacity that will arise due to increased outdoor and indoor user traffic. Eventually, dedicated base stations within building will be needed to accommodate the large number of in-building cellular users. Determining the proper locations for repeaters or distributed antenna system within buildings require carefully planning, particularly due to the facts that interference level are redirected into building from the base stations
and from the interior of the buildings back to the base station. Also, repeaters must be provisioned to match the available capacity from the serving base station. नेक्स्ट जो पॉइंट है अपना माइक्रो सेल जोन कंसेप्ट, ठीक है. The increased number of handoffs required when sectoring is employed result in the increased load of the switching and controlling elements of the mobile system. A solution of this problem was presented as below. ज्यावेळेस आपण काय करतो, increased number of handoff required when sectoring is employed result is an increased load on the switching and control link element. त्यावेळी काय होतो, जो कंट्रोल लिंक एलिमेंट असते किंवा मग स्विचिंग आहे त्याच्यावर लोड तयार होतो. कधी ज्यावेळेस आपण काय होतो, हँडऑफची जी संख्या नंबर ऑफ हँडऑफ ती जी काय होते त्यावेळेस इन्क्रीज होते त्यावेळेस, ठीक आहे. मग त्यावेळेस काय मायक्रोसेल झोन कन्सेप्ट त्या ठिकाणी गरजेची ठरते. This proposal is based on a microcell concept for 7 cell reuse as illustrated in figure. In this scheme, each of the 3 zone sites are connected to a signal base station and share the same radio equipment. त्या ठिकाणी काय असतं, त्या ठिकाणी तर 3 झोन साइड्स त्या ठिकाणी एकमेकांना कनेक्टेड असतात to a single base station at the same radio equipment. The zones are connected by a coaxial cable, fiber optic cable or microwave link to the base stations. Multiple zones and a single base stations make up to cell. As the mobile travels within the cell, it is served by the zone with the strongest signal. This approach is superior to sectoring since antennas are placed at the outer edges of the cell and any base stations channel may be assigned to any zone by the base stations. As the mobile travels from one zone to another within the cell, it retains the same channel. Thus, unlike in sectoring, a handoff is not required at the MSC when the mobile travels between zone within the cell. त्या ठिकाणी हँडऑफ गरजेचं नसतं मोबाईल स्टेशनसाठी, ठीक आहे. मोबाईल स्विचिंग सेंटरला कधी ज्यावेळेस तो काय झोनमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतो. द बेस स्टेशन सिम्पली स्विचेस द channel to a different zone site. In this way, a given channel is active only in the particular zone in which the mobile is traveling, and hence the base station radiated is localized and interference is reduced. The channels are distributed in time and space by all 3 zones and are also reused in co-channel cells in the normal fashion. This technique is particularly useful along highways or along urban traffic corridors. The advantages of zone cell techniques is that while the cell maintains a particular coverage radius, the co-channel interference in the cellular system is reduced since a large central base station is replaced by several lower power transmitters, zone transmitters on the edge of the cell. Decreased co-channel interference improves the signal quality and also leads to an increase in capacity without the degradations in turning efficiency caused by sectoring. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी इन्फ्लुएन्स जो को चॅनलचा जो इंटरफरन्स आहे इम्प्रूव्ह करू शकतो, ठीक आहे. ज्यावेळेस काय होतं आहे, ट्रॅव्हलर काय करतो एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जातो आहे सेलमध्ये, त्यावेळेस काय होतं आहे इट रिटेन्स द सेम चॅनल, ठीक आहे. मीन्स काय होतं हँडऑफ त्या ठिकाणी गरजेचं नसतं, ठीक आहे. द बेस स्टेशन सिम्पली स्विचेस द चॅनल. बेस स्टेशन काय करतं, switches the channel to a different zone site. In this way, a given channel is active only in a particular zone in which the mobile is traveling. जे चॅनल असतं ते फक्त कुठं ॲक्टिव्ह असतं तर एक पर्टिक्युलर झोनला, जिथं मोबाईल काय असतो ट्रॅव्हलिंग, म्हणजे मोबाईल त्या ठिकाणी मोबाईल जो हँडसेट धारक आहे तो त्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असतो, ठीक आहे. अँड हेन्स द बेस स्टेशन रेडिएशन इज लोकलाइज अँड इंटरफरन्स इज रिड्यूस्ड. त्या ठिकाणी बेस स्टेशन रेडिएशन इज लोकलाइज अँड इंटरफरन्स त्या ठिकाणी रिड्यूस केलेला असतो.
The channel are distributed in time and space by all three zones and also use in core channel cells in the normal fashion. These techniques are particularly useful along highways or along urban traffic corridors. जी ही टेक्निक आहे ती कुठं यूज होती पर्टिक्युलरली हायवे असेल किंवा मग शहरी भाग असेल ठीक आहे अर्बन ट्रॅफिक कॉरिडॉर्स असेल त्या ठिकाणी तो यूज होती या प्रकारची टेक्निक द ॲडव्हान्टेजेस The advantage of zone cell techniques is that while the cell maintains a particular coverage radius, the core channel interference in the cellular system is reduced since a large central bus station is replaced by several lower power transmitter. ठीक है on the edges of cells. Decreased co-channels interference improves the signal quality and also leads to an increase the capacity without the degradations in trunking efficiency caused by sectoring. अशा प्रकारे सेकंड चॅप्टर जे आहे ते आपलं एंड झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट चॅप्टर राहणार आहे डिजिटल सेल्युलर मोबाईल स्टँडर्ड्स आता मोबाईलचे जे वेगवेगळे स्टँडर्ड आपण लास्ट टाईम बघितले होते त्याचा डीपमध्ये स्टडी या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत ठीक आहे डिजिटल सेल्युलर मोबाईल स्टँडर्ड मीन्स तुमचं जी एस एम असेल सी डी एम ए असेल किंवा मग एल टी ए असेल त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे ठीक आहे